नमस्कार, मी प्रियांका. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. हा व्हिडिओ झोंबी या कादंबरीचा सारांश नाही, तर झोंबी ही कादंबरी वाचत असताना माझ्या मनामध्ये कोणकोणते भाव प्रकट झाले ते प्रामाणिकपणे तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सुरुवातीला झोंबी ही कादंबरी एक अशी उत्कृष्ट कादंबरी आहे ज्यामध्ये लेखकाने त्यांच्या गरिबीचा, दारिद्र्याचा आणि शिक्षणासाठी घेतलेला खडतर प्रवास नमूद केलेला आहे. झोंबी ही आत्मकथनात्मक कादंबरी आहे, परंतु ही वाचत असताना असं वाटलंच नाही की ती फक्त लेखकाच्या स्वतःच्या जीवनापुरती मर्यादित कादंबरी असेल. या कादंबरीमध्ये संपूर्ण समाजाचा, दारिद्र्याचा तसेच शिक्षणामध्ये होत असणाऱ्या या हालाखीच्या परिस्थितीचा खूप जास्त मोठ्या प्रमाणात शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. लेखकांच्या अनेक पिढ्यांमध्ये कुणीही शिकलेलं नव्हतं. त्यांच्या वेळेस त्या काळामध्ये शिक्षणाला तिसरं स्थान दिलं गेलं होतं. सर्वात पहिलं स्थान होतं शेतीला, दुसरं व्यापाराला आणि तिसरं नोकरीला. म्हणून शिक्षण घेऊन मुलं बिघडतात, आडमुठे बनतात, हा त्या काळी समाजाचा गैरसमज होता. तसेच शिक्षण घेणं हे कुणब्याचं काम नाही, तर ते फक्त आणि फक्त ब्राह्मण लोकांचं काम आहे असं त्या समाजामध्ये समजलं जायचं. लेखकांची ती शाळेबद्दलची ओढ वाचताना असं लक्षात येतं की हे पात्र आपणच जगत आहोत. लेखकांना शाळेत जाण्यासाठी खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करावा लागला. वडिलांकडून तर शिक्षणासाठी पूर्णतः नकार होता. घरामध्ये खाणारे 8-10 तोंड होते आणि राबणारे मोठे फक्त 4 हात होते. आई वडिलांशिवाय दुसरं कुणीही घरात कमावणारं नव्हतं किंवा जास्त ताकदवान नव्हतं की ज्यांच्यामुळे शेतीलाही हातभार लागेल. परंतु या लहान मुलांना आपल्या आई वडिलांना मदत करावी लागे. आणि सर्वात जास्त बिकट समस्या ही होती की त्यांना व्यवस्थित खायला सुद्धा मिळत नसे. लेखक सांगतात की त्यांच्या बहिणी खायला मिळत नसल्यामुळे शेतातली माती खायच्या आणि मातीमुळे खूप जास्त अस्वस्थता आणि त्यांचं आरोग्य हे चांगलं राहत नसे. माती खाण्याची सवय लागल्यामुळे लेखकांची भावंड खूप विद्रूप दिसत. तसेच शरीराने खूप हडकुळे, ताकद नसलेले कुपोषित लेकरं असं दिसत असत. हे पाहून लेखकांना खूप वाईट वाटायचं. आपली ही दारिद्र्य संपली पाहिजे म्हणून ते खूप जास्त काबाड कष्ट करायचे. लेखक लहानच होते. 5वी-6वीच्या वर्गात असताना त्यांना मोट चालवावी लागे. शाळेत जाण्या अगोदर दिवसभराचं काम करून शाळेमध्ये जावं लागे आणि विशेषतः त्यांच्या वडिलांनी कधीही त्यांना कौतुकाची थाप दिली नाही. शाळेत जाऊ नको असंच ते नेहमी बजावत असत. परंतु कसं तरी वडिलांना समजावून लेखकांनी त्यांचं शाळेत जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं. खूप जास्त मोठ्या प्रमाणात वेदना सहन करत लेखकांना शाळेत जावं लागत असे. शाळेत गेल्यावर उशीर झाल्यामुळे शिक्षकही मारत, परंतु घरची परिस्थिती सांगता येत नव्हती. तसेच पुस्तके वह्या घेण्यासाठी सुद्धा पैसे नसत. खूप जास्त आर्थिक ताणाताण असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या वाईट प्रसंगांनाही तोंड द्यावं लागे. ही कादंबरी वाचत असताना सर्वात जास्त वेदना लेखकांच्या आईचे हाल पाहून झाल्या. ती माय सकाळी लवकर उठायची, 8-10 लेकरांसाठी स्वयंपाक करणे, रानात खूप जास्त कष्ट करणे, तसेच त्या मुलांना आंघोळी घालणे, धुणं धुणे, तसेच गुरांची देखभाल करणे, अशी खूप सारी कामं त्या माय माऊलीला करावी लागत. बाळंतपण झाल्यावर लगेच दुसऱ्या छोट्याल्या लेकरांची कामं करण्यासाठी तिला उठावं लागायचं. चांगलं खायलाही नाही, अन्न व्यवस्थित मिळत नव्हतं, पण कष्ट करणं मात्र त्या आईला कधी चुकलं नाही. आणि यातील एक प्रसंग खूप हृदयद्रावक आहे. यामध्ये लेखकांची आई, त्यांचे भाऊ हे जवळच राहायला असतात आणि
त्यांचे आई वडील वारल्यामुळे त्यांच्या मामाला, लेखकांच्या मामाला कुणीही जेवण घालायला नसतं. मग तेव्हा आई रानात जाताना एक भाकरी आपल्या भावाला काढून देते. परंतु रानात गेल्यावर लेखकांच्या वडिलांना हे समजतं. एक भाकरी कमी झाली म्हणून ते आईला चाबकाचे फटके मारतात. यावरून स्त्री जातीची अमानुष जी हेळसांड आहे ती आपल्याला हे वाचत असताना दिसून येते. घरामध्ये खूप जास्त आर्थिक परिस्थिती नाजूक होती, परंतु लेखकांना सिनेमे पाहण्याचा खूप नाद लागला होता. वडिलांना चोरून ते संध्याकाळी रानामधून सिनेमा पाहण्यासाठी गावात जात असत आणि तिकिटाला पैसे नाहीत, मग चोरून चित्रपट पाहण्यासाठी खूप जास्त धडपड करत असतात. ते एका प्रसंगामध्ये लिहितात की 9 ते 11:30 वाजेपर्यंत ते याची वाट पाहत होते की कोणीतरी येईल आणि मला त्यांच्या सोबत सिनेमा पाहण्यासाठी घेऊन जाईल. आणि कधी जर सिनेमा पाहण्याची जर त्यांना संधी मिळाली तर ते जीव ओतून तो सिनेमा पाहत असत. आणि सिनेमा पाहून झाल्यावर ते संपूर्ण डायलॉग त्यांचे तोंडपाठ होत असत. सिनेमांचा त्यांच्या बालमनावरही खूप जास्त चांगला परिणाम घडून आला. यामुळे लेखकांची विचार करण्याची क्षमता खूप जास्त वाढली. निबंध लिहिण्यासाठी सुद्धा त्यांची आकलन क्षमता त्या ठिकाणी वाढली. शाळेत असताना त्यांनी मित्रांकडून काही गोष्टीची पुस्तकं वाचायला घेतली आणि त्या पुस्तकांचं एक वेगळंच व्यसन त्यांना लागलं. पुस्तकं वाचण्यासाठी खूप जीवाची धडपड होत असायची, परंतु पुस्तकं विकत घ्यायला पैसे मात्र नव्हते. एक वेळेस त्यांनी वडिलांचे 10 रुपयांची नोट चोरली आणि पुस्तकं घेतले. ही चोरी त्या बालमनाने आपल्या पुस्तकांची गरज भागवण्यासाठी केली होती. मला वाटतं ती जगातली सगळ्यात चांगली चोरी असू शकते. माझ्यासाठी झोंबी ही फक्त एक कादंबरी नाही, ती एका मुलाचा शिक्षणासाठी असलेला असामान्य प्रवास आहे. आईचा त्याग आहे, समर्पण आहे, कुटुंबाची दारिद्र्यता यातून बाहेर काढण्यासाठी लेखकांनी केलेली चढाओढ आहे, जीवाची ओढाताण आहे. गरिबीचं वास्तव दाखवणारी ही कथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही खडतर असली, परंतु मनामध्ये जर जिद्द असेल, कष्ट करण्याची तयारी असेल, तर माणूस कोणतंही यश मिळवू शकतो. फक्त कष्ट करण्याची धमक आपल्या मनगटात असायला हवी. तुम्ही ही कादंबरी अवश्य वाचा. वैयक्तिक मला असं वाटतं की प्रत्येक पालकाने आपल्या मुलीला ही कादंबरी वाचण्यासाठी द्यायला हवी. आज आपल्याकडे सगळ्या सुख सुविधा उपलब्ध आहेत, तरीही मुलं परिस्थितीचा आव आणतात. परंतु ज्या वेळेस आपण ही लेखकांची कथा वाचू त्यावेळेस आपल्याला आपल्या समस्या खूप छोट्या दिसतील आणि लेखकांचा जीवन प्रवास आपल्याला खूप जास्त प्रेरणा देऊन जाईल. म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की एकदा तरी ही कादंबरी अवश्य वाचा. धन्यवाद.